प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्या स्वयंपाकघरात बनणार आहे व्हेज बिर्याणी, जी स्वादात मस्त, दिसायला आकर्षक आणि खायला अगदी लज्जतदार। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। बिर्याणीसाठी आपल्याला भाज्या घ्यायच्या आहेत। भाज्यांमध्ये मी फ्लॉवर, मटार आणि फरसबी घेतली आहे। तुम्ही याच्या व्यतिरिक्त तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घेऊ शकता। या भाज्या स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत। फोडणीसाठी आपण उभा कापलेला कांदा, अद्रक लसूण पेस्ट, उभा कापलेला टोमॅटो आणि कोथिंबीर घेतली आहे। जेवणात काहीतरी खास पाहिजे असेल तर ही झणझणीत बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करा। ही बिर्याणी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत। आता आपल्याला बासमती राईस घ्यायचा आहे। कुकर छान गरम करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकायचा आहे। 2 ते 3 मिनिट तेलामध्ये छान तेजपत्ता आपण परतून घेणार आहोत। तेजपत्ता टाकल्यामुळे बिर्याणी अतिशय स्वादिष्ट बनते। आता आपल्याला त्याच्यामध्ये उभा कापलेला कांदा टाकायचा आहे। लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत। तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा। बासमती तांदळाचा सुवास, मसाल्यांचा झणझणीत स्वाद आणि भरपूर भाज्या ही आहे बिर्याणीची खासियत। छान आपल्याला 3 ते 4 मिनिट कांदा लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। मस्त कांदा आपला परतून झाला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे। मी एव्हरेस्टची अद्रक लसूण पेस्ट वापरली आहे। तुम्ही घरगुती सुद्धा वापरू शकता। छान आपल्याला परतून घ्यायची आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे। 1 मोठा चमचा आगरी कोळी मसाला टाकायचा आहे आणि 2 मोठे बॉक्स एव्हरेस्टचे बिर्याणी मसाला वापरायचा आहे। हे मसाले टाकताना आपण फ्लेम मीडियम ठेवणार आहोत, नाहीतर मसाले जळून जाण्याची शक्यता असते। हे बघा, चविष्ट बिर्याणीचं गुपित म्हणजे परफेक्ट मसाला आणि तांदळाचं योग्य शिजणं। छान मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। मसाले परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या टाकायच्या आहेत। आता श्रावण चालू आहे, तर ही व्हेज बिर्याणी तुम्ही जरूर बनवा। मस्त भाज्या आणि मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिट छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त रंग आला आहे। सर्व भाज्या मस्त आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। मस्त 3 ते 4 मिनिट ह्या भाज्या आपण परतून घेणार आहोत। फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये दही टाकायचं आहे। मस्त आपण हे मिक्स करून घेणार आहोत। दही टाकल्यामुळे बिर्याणी अतिशय स्वादिष्ट बनते। तुम्हाला बिर्याणी आवडते पण बिर्याणी बनवायचा कंटाळा येत असेल तर ही कुकरमधली बिर्याणी तुम्ही जरूर ट्राय करा। फक्त 5 मिनिटात होणारी ही बिर्याणीची रेसिपी आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला बासमती राईस टाकायचा आहे। मस्त आपण एकजीव करून घेणार आहोत। बासमती तांदळामुळे बिर्याणीला एक वेगळीच शान मिळते। मस्त सर्व जिन्नस एकत्र येताच बिर्याणीचं खरं सौंदर्य दिसते। मस्त मिक्स करून झाला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाण्यात जास्त टाकायचं नाही, नाहीतर बिर्याणीचा राईस आहे त्याचा तुकडा पडू शकतो आणि बिर्याणी मोकळी होणार नाही, म्हणून जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला। हे पहा, रंग, सुवास आणि चव तिन्ही एकदम झक्कास आहे।
आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. छान आपण एकजीव करून घेणार आहोत हे मीठ. मस्त बिर्याणीचा सुगंध घरभर दरवळला आहे आणि रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे बिर्याणी. मस्त आपल्याला ही बिर्याणी 3 ते 4 शिट्ट्या देऊन छान शिजवून घ्यायची आहे. आता आपल्याला मस्त कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीरची जी चव बिर्याणीमध्ये उतरते ती अप्रतिम लागते. 3 शिट्ट्या दिल्या आहेत आपण. तुम्ही बघू शकता जबरदस्त झाली आपली बिर्याणी. गरमागरम बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपींसोबत.